नाशिकला ढगफुटीसारखा पाऊस पडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलेला अंदाज खोटा ठरला आणि नाशिककरांचा जीव भांड्यात पडला। सोमवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून आढावा घेतल्यानंतर फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते। नाशिक तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये 24 तासात 300 मिलीमीटर पाऊस पडू शकतो असा इशारा त्यांनी सोमवारी दिला होता। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या। कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। जिल्हा प्रशासनही सतर्क झालं होतं। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सारेच उपजिल्हाधिकारी धरण क्षेत्रात हजेरी लावून आले होते। पर्यटकांना अटकाव करण्यात आला होता। दरड कोसळण्याच्या भीतीनं भावडबारी घाटातील वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी इशारा देऊन सतर्क केलं असलं तरी ढगफुटीसारखा पाऊस काही कोसळलाच नाही। नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस पडत असला तरी नाशिकमध्ये मात्र सकाळपासून रिपरिप सुरू होती। 300 मिलीमीटर नाही तर 36 मिलीमीटर पावसाची नोंद सकाळपर्यंत झाली होती। सोमवारी पालघरमध्ये तब्बल 450 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। हाच भोवरा पुढं त्र्यंबकेश्वर आणि नाशिककडे सरकण्याची शक्यता होती। मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हा भोवरा अहिल्यानगर आणि पुढे गुजरात राज्याकडे सरकला नाही आणि नाशिकवरचं संकट टळलं। नदी नाले खळाळून वाहू लागले। गोदावरीच्याही पाणी पातळीत वाढ झाली। 3-4 दिवसांपासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।